महाराष्ट्रातील वास्तू व सेवा कर विभागातील कर्मचारी संघटनांनी 20 डिसेंबर 2024 रोजी 2 तासांचे काम बंद आंदोलन यशस्वीपणे पार पाडले। सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत वास्तू व सेवा कर विभागातील कर्मचाऱ्यांनी आपले काम थांबवून या आंदोलनात सहभाग घेतला। या आंदोलनाद्वारे कर्मचाऱ्यांनी आपले प्रलंबित मागण्यांचे निवेदन सरकारकडे पोहोचवले। मागण्यांमध्ये वेतनवाढ, सेवा शर्तीमध्ये सुधारणा आणि शासकीय लाभांचा विस्तार यांचा समावेश होता। वेळोवेळी या मागण्या मांडूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी या आंदोलनाचा मार्ग स्वीकारला। आंदोलन शांततापूर्णरित्या पार पडले आणि कोणत्याही प्रकारच्या अनुचित प्रकारांना थारा दिला गेला नाही। राज्यभरातून हजारो कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात भाग घेतला, ज्यामुळे शासनावर दबाव निर्माण झाला। कर्मचारी संघटनांनी सरकारला स्पष्टपणे इशारा दिला की जर त्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्यात आले नाही तर अधिक तीव्र आंदोलन करण्याचा विचार केला जाईल। सरकारने आता या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी पावले उचलावीत अशी सर्व संघटनांची अपेक्षा आहे। यावेळी महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस भास्कर गव्हाळे, जिल्हा मध्यवर्ती संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कुमार खोब्रागडे, कोषाध्यक्ष वीरेन फुसाटे, उपाध्यक्ष श्री ज्ञानदेव नागरे, संदीप डोलारे, श्रीमती कांचन मुटकुले, श्रीमती ज्योती शिंदे, वास्तू व सेवा कर कर्मचारी संघटना ठाण्याचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेचा जाहीर पाठिंबा होता। मी राजेंद्र कुमार खोब्रागडे, वस्तू व सेवा कर विभाग तसेच जिल्हा मध्यवर्ती संघटना ठाणे जिल्हाध्यक्ष। आमच्या वस्तू व सेवा कर विभागाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत। त्यामध्ये प्रमुख समस्या आमच्या पदोन्नतीच्या आणि बदलीच्या समस्या आहेत। गेल्या 4 दिवसापासून आम्ही ठाणे माझगावला 4 दिवसापासून कंटिन्यू धरणे आंदोलन सुरू आहे। आज महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्हा लेवलवर आज 4थ्या दिवसानं धरणे आंदोलन आम्ही सुरू केलेले आहे। कशा प्रकारचं आंदोलन असणार आहे आणि जर तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत? आमचे काम बंद आंदोलन आहे। 2 तासासाठी आम्ही काम बंद आंदोलन केलेलं आहे आणि प्रमुख मागण्यांमध्ये आमच्या पदोन्नती आणि बदली ह्या 2 आमच्या प्रमुख मागण्या आहेत। बदलीच्या काय समस्या आहेत? कशा प्रकारे बदलीमुळे समस्या होते? मागच्या वर्षामध्ये बदल्याच झालेल्या नाही। त्या समस्या अशा आहेत की आमच्या महिला कर्मचारी आहेत, त्यांचे पती दुसऱ्या इथून 800-900 किलोमीटर अंतरावर त्यांचे जॉब आहेत। पती पत्नी एकत्रीकरणाच्या जे शासनानं वेळेत करायला पाहिजे त्या बदल्या झालेल्या नाहीत। त्या प्रमोशनच्या नावावर प्रमोशन गेले डीपीसी होऊन जवळजवळ 6-7 महिने होऊन गेलेत, अजून प्रमोशन होऊन त्यांच्या ऑर्डर निघालेल्या नाहीत, त्यामुळे ते पद तसेच भरलेले आहेत। तुमच्या सगळ्या मागण्या मान्य नसेल झाल्या तर संघटनेचं काय पाऊल असेल पुढचं? जर शासनानं किंवा प्रशासनाने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही यानंतर तीव्र आंदोलनाकडे आमचं सुरू आहे। एक मिनिट। माझं नाव कांचन मुटकुळे, मी हिंगोलीची रहिवासी आहे आणि इथे प्रमोशनने आली। मला 3 वर्ष कंप्लीट झाले डिसेंबर महिन्यात। अजूनही आम्हाला बदली मिळाली नाही। मला छोटी मुलगी आणि माझे मिस्टर गावी राहतात हिंगोलीला आणि ते माध्यमिक टीचर आहे, त्यांची बदली इतरत्र होऊ नये शक्य नाहीये, पण शासनाने आमच्या बदल्याकडे जाणून दुर्लक्ष केलेलं आहे। गेल्या वर्षी माझी बदली न झाल्यामुळे माझा इथे या दगदगीमुळे माझा गर्भपात झाला, तरी पण शासनाला त्याचं काहीही घेणं देणं नाहीये। आम्ही आमचे घरदार सोडून इथं रूम करून राहतोय, पण त्यांनी महिलेविषयी थोडीशी त्यांना काळजी नाहीये। महिलांना म्हणजे माझं गाव इथून 800 किलोमीटर आहे, मला परभणीला उतरून तिथून 1.5 तास अजून हिंगोलीला प्रवास करावा लागतो। म्हणजे मी शनिवार रविवार पण गाडी जाऊ शकत नाही। तरी पण शासनाला आम्ही हे वारंवार जाऊन तिथे सांगितलेलं आहे आमचे प्रॉब्लेम, तरी पण शासनाने ऐकलेलं नाही। आणि यावेळेस पण बदलीच्या वेळेस मी 2-3 वेळेस पण सरांना अभिजित पाटील सरांना पण जाऊन भेटले, पण त्यांनी फक्त करून असं एक्सटेन्शन देत आहेत 31 मार्चपासून। आणि आता माझगावला जे आंदोलन चालू आहे त्याच्यामध्ये 8 महिन्याची गर्भवती आहे, त्या तिथे रात्रंदिवस आंदोलन करतायत, पण शासनाला अजूनही जाग नाही आलेली। आम्हाला लेखी पाहिजे त्यांच्याकडून की आम्हाला आमच्या मागण्या त्यांनी पूर्ण करून द्याव्यात, नाही जर आम्ही अजून आंदोलन तीव्र करू आणि आम्ही अजून काय धरणे आंदोलन जास्त आमचं काम बंद आंदोलन करूया।